सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांना अन्यायग्रस्त कोळी महादेव समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीतील अन्यायग्रस्त महादेव कोळी, डोंगर कोळी, कोळी मल्हार तसेच टोकरे ढोर कोळी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार यांना सोलापूर जिल्ह्यातील समाज बांधवांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे प्रणित आदिवासी कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, टोकरे ढोर कोळी जमाती संघर्ष समितीच्या राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव, शिक्षक समितीचे नेते सुनील कोरे, गुंडीबा कांबळे, आवेश करकमकर आणि शिवाजी जाधव यांनी सादर केले. निवेदनात अनुसूचित जमातीतील महादेव, मल्हार, टोकरे ढोर कोळी समाजातील पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मिळावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच जात पडताळणी समित्यांच्या कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा करून समितीवर निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी. पडताळणीसाठी आलेली सर्व प्रकरणे विहित मुदतीत निकाली काढावीत अशीही मागणी करण्यात आली. याशिवाय TSP क्षेत्रातील नागरिकांना लागू असलेले निकष OTSP क्षेत्रातील समाज बांधवांनाही समान पद्धतीने लागू करून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शासन सेवेत कार्यरत असलेल्या समाजातील अनेक कर्मचाऱ्यांना विनाखंड सेवा, अनुकंप नियुक्ती तसेच पदोन्नतीचे लाभ इतर समाजाप्रमाणेच मिळावेत अशीही मागणी करण्यात आली. निवेदनात दिनांक 26 मे 2026 रोजी आदिवासी विकास विभागाने जारी केलेला शासन निर्णय हा कोळी महादेव समाजावर अन्याय करणारा असल्याचा आरोप करण्यात आला असून हा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे तसेच महादेव कोळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन लवकरात लवकर न्याय द्यावा अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.